गगनबावडा तालुक्यातील अंदूर इथं पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतेय। अंदूरच्या बॅकवॉटरमध्ये अनेक जण पोहायला किंवा बोटिंगला जातात, पण त्यासाठी सुरक्षेची कसलीही साधनं वापरली जात नाहीत। पन्हाळा तालुक्यातील अंबोडे इथला 31 वर्षाचा तरुण मित्रांसह अंदूर इथं आला होता, पण बोट उलटल्यानं सचिन संभाजी जगदाळेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। गेल्या काही वर्षात गगनबावडा तालुक्यातील अंदूर म्हणजे फार्म हाऊसचं गाव झालंय। जो तो उठतो आणि बॅकवॉटरच्या काठाला बंगला बांधतो असा प्रकार आहे। तर त्याच वेळी पर्यटनासाठी अंदूरला येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे। गुरुवारी दुपारी आंबवडे इथला 31 वर्षाचा सचिन जगदाळे हा तरुण आदित्य पाटील, समर्थ ठाकूर आणि शिवतेज प्रकाश स्वामी या मित्रांसोबत अंदूर इथं आले होते। गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास हे चौघेजण एका फार्म हाऊस जवळ असलेल्या नावेतून अंदूरच्या धरण जलाशयात बोटिंग करत होते। साधारण 50 फूट अंतरावर गेल्यानंतर बोट पलटी झाली। त्यावेळी पोहता येत नसल्यानं सचिन जगदाळे पाण्यात बुडाला। त्याच्याबरोबरच्या मित्रांनी सचिनचा शोध घेतला। अखेर कोल्हापुरातील आपत्ती नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं। आज सकाळी 10 वाजता या पथकानं यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली आणि दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास सचिनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। पथक प्रमुख सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात सोरटे, अमर पाटील, प्रथम केसरकर, प्रथमेश एरुडकर, शुभांगी घराळे, ओंकार पाटील, शैलेश हंडे यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला। दरम्यान या बचाव पथकाच्या यांत्रिक बोटीसाठी शासन स्तरावरून इंधन मिळालं नव्हतं, त्यामुळे काही काळ शोध मोहीम सुरू झाली नाही। दुसरीकडे अंदूर डॅममध्ये बोटिंग करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेची कसलीही साधनं मिळत नाहीत। त्यामुळे अशा पर्यटकांवर आणि फार्म हाऊस मालकांवर कोण आणि कसं नियंत्रण ठेवणार हा गंभीर प्रश्न आहे।